यवतमाल में सोने के दाम आसमान छू रहे हैं। युद्ध और बाजार की परिस्थितियों के चलते कीमतों में भारी बढ़ोतरी हुई है, जिससे शादी के सीजन में आम लोगों पर आर्थिक बोझ बढ़ गया है। यवतमाल में सोने की कीमतों में रिकॉर्ड बढ़ोतरी ने आम नागरिकों की मुश्किलें बढ़ा दी है। बीते साल जहां सोना करीब 1 लाख रुपए प्रति तोला था, वहीं अब इसकी कीमत बढ़कर लगभग 1,55,000 रुपए तक पहुंच गई है। विशेष रूप से शादी के सीजन में यह बढ़ोतरी लोगों के बजट को प्रभावित कर रही है। किसानों को पहले ही फसल नुकसान और कम आय का सामना करना पड़ रहा है। ऐसे में महंगा सोना उनकी परेशानी और बढ़ा रहा है। व्यापारियों के अनुसार पहले जहां ग्राहक 20 ग्राम सोना खरीदते थे, अब 7 से 8 ग्राम तक सीमित हो गए हैं। विशेषज्ञों का मानना है कि वैश्विक हालात, डॉलर के मुकाबले रुपए की कमजोरी और निवेश के रूप में सोने की मांग बढ़ने से कीमतें बढ़ी है। लग्न सराईचा काळ नुकताच सुरू झालेला आहे आणि सोन्याचे वाढते दर लक्षात घेता नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर सोनं गेलेलं आहे आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याचं महत्त्व बघता त्याचा दर निश्चित करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे शासनाची आहे। परंतु रुपयाचं सातत्यानं होणारं अवमूल्यन आणि आखाती देशाचं युद्ध या दोन गोष्टींमुळे सोनं हे आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि या सर्व बाबी सर्वसामान्य नागरिकांना फेस कराव्या लागत आहे। दुर्दैवाने आज नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे लग्नसराईमुळे सोन्याच्या ऐवजी चांदीचा वापर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून माझं एक विनंती असेल नागरिकांना, शासनाला, विरोधी पक्षाला सुद्धा विनंती असेल की या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा करून सोन्याचे दर नियंत्रित करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले जावे। भाऊ, आजची कंडिशन बघता आज सोन्याचा भाव या युद्धामुळे दुप्पट झाला आहे। समजा आज 1.5 लाख पार सोनं झालं आहे आणि शेतकऱ्यांना 2 वर्षापासून नापिकीचं वर्ष असल्यामुळे उत्पन्न होत नाही आहे। त्यामुळे माझ्या सख्याच बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, समजा माझ्या भासाचं लग्न आहे। आज मी सोनं करायला आलो। 4 एकर शेती असल्यामुळं, अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे तेवढा पैसा नाही आहे। आज मुलाचं लग्न असल्यामुळं मुलीसाठी तर सोनं न्यावं लागते, पण आजची कंडिशन पाहता या युद्धाचा फटका सर्वसामान्य जनतेला खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे। युद्ध चालू आहे, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी जास्त होऊन राहिले आणि शेतकऱ्याला नापिकी झाली आहे। त्याच्यामुळे मागच्या वर्षी भाव कमी होते, यावर्षी भाव थोडं दीडीनं वाढले आणि त्यामुळे कसं होऊन राहिलं, लोकांची जी परिस्थिती आहे तेवढी एक तर नापिकीमुळे कमी येत आहे, सोनं कमी घेत आहे आणि त्यामुळे ते तेवढी गिरायकी कमी आहे। मागच्या वर्षी सोन्याचे भाव 1 लाख रुपये होते, यावर्षी सोन्याचे भाव 1.5 लाख रुपयाच्या वरती गेलेले आहे। त्याच्यामुळे लोकांना परिस्थिती जी आहे, लोकांची एक तर नापिकीमुळे तेवढं त्यांचं बजेट लागत नाही, त्यामुळे ते थोडंसं सोनं कमी घेत आहे।